कॅम्प तर घेतलेली आहे आपण आणि आपल्याला जायचं होतं बस. कपडे आपण टाकले होते फिट करायला. कपडे तर झालेले आहे. नमस्कार मंडळी. आज तर आपल्याला काय भाड्यावर गेलेलं नाही आपण. आज आपल्याला थोडं काम होतं आणि आपल्याला आता बीबीला पण जायचं आहे. आणि आता वाजलेले 12. आपण 12 वाजता निघलेलो आहे बीबीला. आपल्याला थोडं काम आहे आणि आपल्याला जे काम आहे ते पाहण्यासाठी आपलं छोटंसं गाव आणि आपल्या गावाचं नाव तुम्हाला माहिती नाही तर या ब्लॉगमध्ये सांगून देतो. आपल्या गावाचं नाव आहे हिवराखंड आणि आपला तालुका आहे लोणार आणि जिल्हा आहे आपला बुलढाणा. आणि आपण लोणारपासून 7 किलोमीटर राहत आहे आणि आपल्याला बीबी पण 6 किलोमीटर आहे. आणि आपण चाललेलो आहे सध्या बीबीला आणि थोडं थोडं पाणी पण चालू आहे. आता पाणी किती आहे काय माहिती. आमच्याकडे काय एवढं जास्त पाणी पडलेलं नाही, पण पाणी पडायला पाहिजे जास्त, कारण आमचे वावरातले पाणी माल जरा वाळत आहे. आपण तर लागलेलो आहे आता बीबीच्या रोडने आणि हा जो रोड आहे हा डायरेक्ट आपला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जातोय, कारण हा पुणे हायवे आहे. तर आलो आहे आपण बीबीचं. बीबी तर काही तुम्ही 1 किलोमीटर राहिलेली आहे. आता भेटू तुम्हाला बीबीमध्ये. बीबीत तर आलेलो आहे, भरतदाच्या हॉटेलवर आलेलो आहे. आता काहीतरी थंड घेऊ आणि वातावरण पण थंड आहे, पण तरी बी आपल्याला थंड घ्यायचं. कारण थंड घेऊ. थंड घेतल्याच्यानंतर गाडीमध्ये बसू आणि आपल्याला बस स्टँडला पण जायचं आहे, कारण आपल्याला बस स्टँडला थोडं काम आहे आणि आपल्याला दाढी कटिंग पण करायची आहे. तर वाढलेली दाढी कटिंग करून घेतलेली बरी आहे आणि टेलरकडे पण जायचं आहे. मला भेटून नंतर मग कॅम्प तर घेतलेली आहे आपण आणि आपल्याला जायचं होतं बस स्टँडला. आपण तर आपल्या मित्राला कॉल लावला होता, पण ते म्हणे मी दुकानवर नाही म्हणे, अर्धा 1 घंट्याने म्हणे कटिंग करायची होती आपल्याला. तर तोपर्यंत म्हणलं चला गाडीतच बसू आणि आपल्याला टेलरकडे पण जायचं आहे. त्याला पण फोन लावला होता, ते पण म्हणजे मी घरी आलेलो आहे म्हणजे जेवण करायला थोड्या वेळा नाही. आता जरासं थांबू आणि जाऊ मग तिकडे गावामध्ये. मला आला होता. आपण चाललो आता कपड्याच्या दुकानावर. आपले कपडे टाकेले तिथं. ते म्हणे येऊन जा म्हणे दुकानावर. म्हणलं आलोच लगेच 5 मिनिटांमध्ये. आपण निघालेलो आहे आता तिकडं दुकानजवळ तर आलेलो आहे. गाडी कुठं लावा आता तेच कळलं. त्याला गाडी इथंच लावू नये, कारण गावातला गल्लीतला रोड आहे, गाड्या पण जाते इथून. कपडे घ्यायचे होते आपल्याला. आपले कपडे आपण टाकले होते फिट करायला. कपडे तर झालेले आहे. आता एकदा इस्त्री करायला टाकून देऊ कपडे. इस्त्री करायला टाकल्याच्यानंतर आपल्याला जायचे कटिंग करायला. चला मग आता इस्त्रीच्या दुकानावर भेटू. तुम्ही आपल्याला कपडे टाकायचे इस्त्री करायला. त्या दुकानावर तर आलेलो आहे आपण. हे बघू शकतो तुम्ही, दुकान आहे ते. कपडे एकदा इस्त्री करायला टाकू आणि निघून जाऊ आपण. कपडे तर दिले टाकून. आता आपण निघालो कटणीच्या दुकानाकडे आणि आपला कॅम्प तर आपण अजून प्यायला नाही. तसंच आपल्याला जरसं प्याला होता आपण. कॅम्प राहिला आपला प्यायचा आणि पाणी पण कमी झालेलं आहे. पाण्याची शितुळी चालू आहे. कटणीच्या दुकानाजवळ तर आलेलो आहे. एकदा कॅम्प पिऊन घेऊ आणि मग जाऊ आपण कटिंग करायला, कटिंग दाढी करायला. कटिंग दाढी तर झालेली आहे. आता कटिंग दाढी झाल्याच्यानंतर आपल्याला कपडे पण आणायचे होते आणि मग आपले कपडे इस्त्री झाले होते. कपडे तर घेऊन आलेलो आहे आणि थोडेफार सफरचंद पण घ्यायचे होते आपल्याला. सफरचंद घेतले, कपडे बी झाले आणि दाढी पण झालेली आहे. आता जरशे थांबूयात आपण. इथं थांबल्याच्यानंतर आपल्याला पण जायचं मग घराकडे थोड्या टायमानं. दाखवतोच तुम्हाला घरी. बस स्टँडवरून तर आपण निघलेलो आहे. म्हणलं आता जाता एक कॅम्प घेऊ आणि आपला कॅम्प घेतल्यानंतर पाहण्यासाठी तुम्हाला आपले पुढचे पण व्हिडिओ येतील. जर तुम्ही आपल्याला या व्हिडिओला जर सपोर्ट केला तर आपण रोज ब्लॉग टाकणार इंस्टाग्रामला. आणि लालपरी पण बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक दिसत आहे. कॅम्प इथंच घेणे छकुदाची इथं भेटती, कारण बस स्टँडला नाही भेटली म्हणल्यावर इथं भेटतीच. आपण मग इथंच घेतलेली होती. भरतदाची इथं आलेलो आहे. आपल्याला घ्यायचे होते कॅम्प. मग आपण एक नाही, आपण डायरेक्ट 2 कॅम्प घेऊन टाकलेल्या होत्या. एक इथं पिऊ आणि एक घरी नेऊ, कारण घरी गेल्याच्या नंतर आपल्याला लागतेच एक पियाला. नंतर पिऊ. आणि जर आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्याला लाईक फॉलो करा आणि अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो